नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. तर बघा, 79 आहे, 69 अक्षरी वाचन दिले, 89 अंकी आहे, अक्षरी वाचन 79 दिले, 37 अंकी आहे आणि अक्षरी वाचन पण 37 दिले. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 जो आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती गरजेची आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा चढता क्रम योग्य आहे? चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. तर बघा, 39, 29, 41 इथं चढता पण क्रम नाही, उतरता पण क्रम नाही. 19, 83, 79 इथं पण चढता क्रम पण नाही, उतरता क्रम. 24, 55, 51 नाही. पर्याय क्रमांक 4. 58, 61, 70 तर हा इथं चढता क्रम बरोबर आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? तर बघा, 100, 99, 90 आणि 10. तर 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या आहेत 90, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 90. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 मधील 6 ची स्थानिक किंमत किती? तर बघा, 6चं स्थान आहे दशक, म्हणून 6 दशक 60, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 60. प्रश्न क्रमांक 21. इष्टिकाचिती आकाराला किती कडा असतात? तर बघा, 8, 4, 12 आणि 10. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12. इष्टिकाचितीला 12 कडा असतात, 8 शिरोबिंदू असतात. प्रश्न क्रमांक 22. चुकीचा पर्याय निवडा. 3 दशक 6 एकक बरोबर 36 हा बरोबर पर्याय आहे. 7 दशक 5 एकक बरोबर 75 हा बरोबर पर्याय आहे. 2 दशक 5 एकक बरोबर 52 हा आहे चुकीचा पर्याय, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. रिकाम्या वर्तुळात येणारी संख्या ओळखा. 9, 18, 27, रिकामं वर्तुळ 45 आणि 54. तर इथं 9च्या टप्प्यातील किंवा 9च्या पाड्यातील संख्या आहेत. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 36. प्रश्न क्रमांक 24. दादाकडे 15 रुपये होते, मावशीने त्याला अजून 30 रुपये दिले. आता त्याच्याकडे किती रुपये झाले? तर बघा, हे शाब्दिक उदाहरण बेरजेच आहे. दादाकडे 15 रुपये होते आणि मावशीने त्याला अजून 30 रुपये दिले, म्हणून 15 अधिक 30 बरोबर 45, म्हणजे आता दादाकडं 45 रुपये झालेले आहेत, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45 रुपये. प्रश्न क्रमांक 25. हसनने 70 बिया जमा केल्या, त्यातल्या काही बिया सीताफळाच्या आहेत, उरलेल्या 26 बिया चिकूच्या आहेत, तर सीताफळाच्या बिया किती? तर बघा, हे शाब्दिक उदाहरण वजाबाकीचं आहे. हसनकडं जमा केलेल्या बिया आहेत 70, त्यातील काही सीताफळाच्या आहेत आणि उरलेल्या 26 चिकूच्या आहेत. मग आपल्याला जर सीताफळाच्या काढायच्या असतील तर 70 मधून आपण जर चिकूच्या बिया वजा केल्या तर आपल्याला मिळणार आहेत सीताफळाच्या बिया. 0 मधून 6 जात नाही, म्हणून आपण दशकातून हातच्या घेणार. इथं 1 हातच्या घेतला, इथं उरले 6 आणि इथं 1 दशक बरोबर होणार एककामध्ये 10. 10तून 6 गेले उरले 4 आणि 6तून 2 गेले उरले 4, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 44, पण इथं अक्षरामध्ये दिलेलं आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 44. प्रश्न क्रमांक 26. टिंब टिंब वजा 40 बरोबर 58, तर चौकोन बरोबर किती? तर बघा, इथं आपण पर्याय ह्यातल्या संख्या इथं ठेवूया. 18 वजा 40 58 येत नाही. 48 वजा
40 केलं तर 8 येतंय आणि आपण जर 98 इथं ठेवलं तर 98 मधून 40 गेले तर उत्तर 58 येते. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 98. प्रश्न क्रमांक 27 चुकीचा पर्याय कोणता नाही. म्हणजे बघा कोणता पर्याय चुकीचा नाही म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे. मे 30 दिवस हा बरोबर पर्याय नाही. ऑक्टोबर 30 दिवस हा पण चुकीचा पर्याय आहे. मार्च 31 दिवस म्हणजेच हा पर्याय चुकीचा नाही म्हणजेच बरोबर आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 68 अधिक 2 एकक स्थानची संख्या आपल्याला दिलेली नाही. पुढील उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येईल. तर बघा 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 2 येणार आहे. बघा 8 मध्ये 7 मिळवलं तर 15 येणार म्हणजे इथं 5 येणार चुकीचं आहे. 8 मध्ये आपण 4 मिळवू 8 अधिक 4 12 म्हणजे इथं आले 2 इथं आजच्या आला 1 6 आणि 1 7 आणि 2 9 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 5 गुणिले 7 बरोबर 35 तर 7 गुणिले 4 बरोबर किती. तर बघा 5 गुणिले 7 5 7 35 म्हणून 7 गुणिले 4 7 चोक 28 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30 आज मंगळवार आहे तर 7 दिवसांनी कोणता वार येईल. तर बघा आज मंगळवार आहे तर 7 दिवसांनी परत तोच वार फिरून येत असतो म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार.